MST-CET एंट्रन्स एक्झामचे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेले आहे। आता एंट्रन्स एक्झामला जाताना कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे आणि कशा पद्धतीने सर्व नियोजन जे आहे त्याची सर्व इत्थंभूत माहिती जी आहे, परीक्षेला जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे ती सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आपण हे PCBचं जे ॲडमिट कार्ड आहे ते आपण या ठिकाणी त्यावरील सर्व इन्स्ट्रक्शन जे आहे त्या बघतोय। तर यामध्ये जे ॲडमिट कार्ड आहे त्यावरती तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो त्या ठिकाणी चिटकवण्याची जागा दिलेली, त्या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आणि त्याच्यावरती सही जी आहे ती जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाल, ज्या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे तिथं जे शिक्षक तुमच्या ॲडमिट कार्डवरती सही करायला येतील, म्हणजेच जे एक्झामिनर तुमचे तिथे असणार आहे, सही करायला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सही करायची फोटोवरती, क्रॉस सही, अर्धी सही ॲडमिट कार्डवरती आणि अर्धी सही ही फोटोवरती अशी तिरकी गेली पाहिजे। ओके, तर या पद्धतीने फोटो जो आहे तो तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो हा ॲडमिट कार्डवरती चिटकवायचा। तो घरी तुम्ही चिटकावलं तरी चालेल, फक्त सही जी आहे ती एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर एक्झामिनरच्या समोर, पर्यवेक्षकाच्या समोर ती सही करायची। त्याचसोबत खाली एक चौकोन दिलेला आहे स्टुडंट सिग्नेचर, तिथे देखील सही जी आहे ती तुम्ही एक्झामिनरच्या समोर करू शकता एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर। त्याचसोबत काही महत्त्वाची जी माहिती आहे, तुमचा एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। लॉग इन ID हा तुम्हाला ॲडमिट कार्डवरती दिलेला आहे, जो तुमचा रोल नंबर आहे तो तिथंच म्हटलेला आहे लॉग इन ID। तर रोल नंबर हा लॉग इन ID असणार आहे, तो काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहून घ्यायचा। त्याचसोबत व्हेन्यू आणि त्या ठिकाणी आणखी देखील महत्त्वाचा एक पॉईंट दिलेला आहे, तो देखील आपण काळजीपूर्वक पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इतर जे काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देण्यात आलेल्या आहे, कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शन फॉर एक्झाम, त्या आपण एकदम ब्रीफमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये पहिली जी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेली आहे, द MST-CET 2021 विल बी कंडक्टेड ऑनलाईन विथ दी हेल्प ऑफ कॉम्प्युटर। MST-CET 2021 ही कॉम्प्युटर ऑनलाईन च्या माध्यमातून होत आहे। कॅन्डिडेट विल रिक्वायर्ड टू एंटर लॉग इन ID अँड पासवर्ड, आणि विद्यार्थ्याला लॉग इन ID आणि पासवर्ड हा त्या ठिकाणी गेल्यानंतर एंटर करायचा आहे। सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणार आहे, काही घाबरायचं कारण नाही। आपण सर्व व्यवस्थित आपलं ॲडमिट कार्ड वगैरे सर्व साहित्य घेऊन जायचं, सर्व त्या ठिकाणी माहिती ही दिली जाते। तर लॉग इन ID एंटर करायचा, लॉग इन ID हा तुमचा रोल नंबर असणार आहे, पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करायचा, गिवन ऑन द लॉग इन ID अँड पासवर्ड गिवन ऑन द ॲडमिट कार्ड टू स्टार्ट द एक्झामिनेशन। तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड जो आहे तो तुमच्या ॲडमिट कार्डवरती दिलेला असणार आहे। सो कॅन्डिडेट शुड एन्श्योर दॅट हिज ऑब्लिक हर नेम अँड अदर डिटेल विच विल सबसिक्वेंटली ॲपियर ऑन द स्क्रीन आर करेक्ट। आणि ज्यावेळेस कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर त्याचं नाव वगैरे इतर जे सगळे काही डिटेल्स असणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटणार आहे, ते करेक्ट आहे का ते चेक करून घ्यायचे कॅन्डिडेटनी, विद्यार्थ्यांनी। इन देअर ओन इंटरेस्ट आर ॲडवाइज टू मेंटेन सिक्रेसी ऑफ हिज हर लॉग इन ID अँड पासवर्ड, आणि कोणालाही आपला लॉग इन ID आणि पासवर्ड जो आहे तो शेअर करायचा नाही। इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, आणि ही विद्यार्थ्याची एक महत्त्वाची जबाबदारी आहे। दुसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस डाउनलोडेड ॲडमिट कार्ड अलॉंग विथ हिज हर ओन रिसिप्ट फोटो अपेक्स जेअर ऑन इन द स्पेस प्रोव्हाइडेड। विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्याचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो आधीचा जो पासपोर्ट साईज आधीचा जो फोटो ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन आलेला आहे त्याच्या शेजारी एक जागा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायची आहे, त्या ठिकाणीच पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची सूचना आहे, कॅन्डिडेट शुड ऑल्सो कॅरी करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन अ ओरिजिनल सच ॲज पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट और ड्रायव्हिंग लायसन और वोटर ID कार्ड ऑब्लिक बँक पासपोर्ट विथ फोटोग्राफ ऑब्लिक फोटो आयडेंटिटी प्रूफ issued by gazetted officer of on official letterhead along with the photograph oblique photo identity proof issued by the people representative of on official letterhead along with the photograph recent identity card issued by the recognized junior college with the seal and signature of the principal oblique Aadhaar card oblique आधार कार्ड विथ फोटोग्राफ। तर विद्यार्थ्यांनी काय घेऊन जायचं आहे, व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ। फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमचा फोटो जो आहे तो व्हॅलिड होण्याकरिता तुम्ही तुमच्यासोबत काय घेऊन जाऊ शकता, तर तुम्ही पॅन कार्ड घेऊन जाऊ शकतात, पॅन कार्ड नसेल तर पासपोर्ट घेऊन जाऊ शकतात, नसेल तर ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर ID, वोटर ID म्हणजे मतदान कार्ड जे आहे ते घेऊन जाऊ शकतात, किंवा बँक पासबुक जे आहे की ज्याच्यावरती फोटोग्राफ असणार आहे ते घेऊन जाऊ शकतात, किंवा
काही गॅजेटेड ऑफिसरने तुम्हाला लेटर हेडवरती की ज्याच्यावरती फोटो असेल, फोटो आयडेंटिटी प्रूफ दिलेला असेल, तर असं लेटरसुद्धा त्या ठिकाणी चालू शकतं. फोटोग्राफ रिसेंट पाहिजे आयडेंटिटी कार्डवरती बाय रेकग्नाइज ज्युनियर कॉलेज विथ सील, म्हणजे ऑफिशियल लेटर हेडवरती तुमचा फोटोग्राफ, त्याचसोबत रिसेंट आयडेंटिटी कार्ड, रेकग्नाइज ज्युनियर कॉलेज विथ सील सिग्नेचर, म्हणजे प्रिन्सिपलचं, म्हणजे तुम्ही कॉलेजचं लेटर हेडवरती फोटो, त्यावरती तुमची सर्व आय कार्ड वगैरे त्या संदर्भातील माहिती आणि प्रिन्सिपलचं सिग्नेचर असेल ते देखील चालू शकतं, किंवा आधार कार्ड देखील चालू शकतं, किंवा ई आधार कार्ड पण चालू शकतं की ज्याच्यावरती फोटो आहे. यापैकी कोणतंही एक ओळखपत्र जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर यामध्ये साधं सोपं तुम्ही आधार कार्ड, तुमच्याकडे पॅन कार्ड जर असेल किंवा वोटर आय डी, मतदान कार्ड असेल तर ते घेऊन गेला तरी चालेल, किंवा कॉलेजचा आय कार्ड वगैरे जर तुमच्याकडे असेल तेही सोबत घेऊन गेला तरी देखील तुम्हाला कॉलेजच्या आय कार्डविषयी या ठिकाणी काही सांगितलेलं नाही. तर फक्त तुम्ही पॅन कार्ड, त्याचसोबत इंडियन पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी, बँक पासबुक, फोटोग्राफ, असे जे आय कार्ड आणि आधार कार्ड वगैरे जे सांगितलेलं आहे ते पैकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटत असेल ते या पर्यायांपैकी योग्य घेऊन जाऊ शकता. म्हणजे ते फोटो आय डी तुमचं होणार आहे ओळख पटवण्याकरिता. काइंडली रिमेंबर दॅट सॉफ्ट कॉपी ऑफ आधार कार्ड और फोटो आय डी प्रूफ विल नॉट बी ॲक्सेप्टेड. ही सॉफ्ट कॉपी, कारण बरेच मुलं काय म्हणतात आमच्या मोबाईलमध्ये आमचं आधार कार्ड आहे किंवा मोबाईलमध्ये आमचं ई आधार कार्ड आहे, ते चालणार नाही. ओके, तुम्हाला हार्ड कॉपी घेऊन जावी लागणार आहे. प्लीज नोट दॅट युअर नेम ॲज ॲपिअरिंग ऑन ॲडमिट कार्ड प्रोव्हाइडेड बाय you during the process of a registration should reasonably match with the name appearing on the photo identity proof carried by you to examination center. म्हणजे तुम्ही जे नाव दिलेलं असणारे एक्झामिनेशन करिता MST-CET करिता तुमचं ते नाव आणि आधार कार्ड किंवा तुमच्याकडे जो फोटो आयडेंटिटी असणार आहे त्याच्यावरचं नाव जे आहे ते सारखं असणं गरजेचं आहे. female candidate change her first last middle name post marriage must take special note of this. If there is any mismatch between the name indicated in the admit card and photo identity proof, you will not allowed to appear for the examination. आता हे नावाची गडबड कुठे होत असते, तर ज्यांचं लग्न होतं, शक्यतो मुलींमध्ये ज्या फिमेल्स आहे त्यामध्ये नाव जे आहे तर लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव याच्यामध्ये जर बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ जो आहे तो तुमच्या नावाचा प्रूफ, ज्या ठिकाणी तुम्ही MST-CETचं रजिस्ट्रेशन ज्या नावाने केलेलं आहे त्याचा प्रूफ, फोटो आय डी प्रूफ घेऊन तुम्हाला जावं लागणार आहे. आणि ते जर तुमच्याकडं तुमचा फोटो आय डी प्रूफ आणि तुमचं जे ऑनलाईन ॲडमिट कार्डवरचं नाव जर मॅच होत नसेल तर तुम्हाला एक्झामिनेशनसाठी ॲपियर करू दिलं जाणार नाही, तुम्हाला अलाउ केलं जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही फोटो आय डी प्रूफ जो आहे की जे नाव तुमचं ॲडमिट कार्डवरती आहे ते ॲडमिट कार्डवरचं नाव आणि त्याचा म्हणजे फोटो आय डी जो आहे तो त्याचा घेऊन जाऊ शकता सोबत. इन केस ऑफ अ कॅन्डिडेट हू हॅव चेंज देअर नेम विल बी अलाउड ओनली इफ दे प्रोड्यूस गॅजेट नोटिफिकेशन, मॅरेज सर्टिफिकेट, ॲफिडेविट ऑफ अ नेम चेंज in the original candidate who have made mistake in the name in the application form and not matching with the photo ID proof should bring a copy of the application form and the original valid ID proof and unconditional undertaking mentioning the error discrepancy and the correct name in the unconditional undertaking with them with the photo of the candidate posted on the unconditional undertaking. थोडक्यात काय तर ज्यांचं लग्न वगैरे झालेलं असेल तर त्यांनी त्यांचं गॅजेट नोटिफिकेशन म्हणजे नाव बदलल्याचं जे कागदपत्र आहे ते घेऊन जाऊ शकतात. मॅरेज सर्टिफिकेट, लग्न झाल्याचं जे विवाह नोंदणी झालेली असते ते घेऊन जाऊ शकतात. ॲफिडेविट जिथं नाव बदललेलं असेल गॅजेटमध्ये ते घेऊन जाऊ शकतात. आणि जर तुमचं नावामध्ये जर मिसमॅच असेल तर तुम्हाला प्रूफ जो आहे तो दाखवावा लागणार आहे. फोटो आय डी कार्ड जो आहे तो प्रूफ दाखवावा लागणार आहे. आणि सर्व ओरिजिनल कागदपत्र व्हॅलिड प्रूफ जो आहे ओरिजिनल व्हॅलिड प्रूफ असणं गरजेचं आहे. आणि तसं जर तुमच्याकडे नसेल नाव आणि तुमचं ॲडमिट कार्डवरील नाव आणि तुम्हाला पुरावा तुमचं स्वतःचं जर तुम्ही दाखवू शकत नसेल तर ते याचा अर्थ तुमच्या जागी दुसरा कोणीतरी डमीच उमेदवार चाललेला आहे का असा त्याचा अर्थ होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे
फोटो ID प्रूफ जो आहे तो सोबत घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. साधं सोपा याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजतोय. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे, 5वा पॉईंट, इन्फॉर्मेशन ब्राउचर गिव्हिंग ऑल इन्स्ट्रक्शन अबाउट द टाईप पॅटर्न एक्झामिनेशन इज अवेलेबल ऑन वेबसाईट www.mahacet.org. Candidate in their own interest are advised to download the information browser and study it carefully. इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते mahacet.org वेबसाईटवरती दिलेलं आहे. त्यामध्ये टाईप आणि पॅटर्न जो आहे एक्झामिनेशनचा याची सर्व माहिती इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेली आहे. ती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहून यायची आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झामला कुठल्याही पद्धतीची डिफिकल्टी जाणार नाही. 6वा पॉईंट, यू मस्ट ब्रिंग अ बॉल पॉईंट पेन विथ यू. तुम्ही बॉल पॉईंट पेन जो आहे तो घेऊन यायचा. आता कोणत्या कलरचा आहे असं इथं काही सांगितलं नाही. ब्ल्यू आहे का ब्लॅक आहे, तर दोन्ही पण राहू द्या, वाटलं तर तुमच्यासोबत ब्ल्यू पण राहू द्या आणि ब्लॅक पण राहू द्या. ओके, यू मस्ट ब्रिंग अ बॉल पॉईंट पेन विथ यू. तुमच्याकडे बॉल पॉईंट पेन जो आहे तो असणं गरजेचं आहे. यू विल हॅव टू साइन द अटेंडन्स शीट इन द प्रेझेन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर. आता तुम्हाला त्या पेनच्या साहाय्याने काय करायचं आहे, साईन करायची आहे, सही करायची आहे. कशावरती, तर जे इन्व्हिजिलेटर म्हणजेच काय, तर जे पर्यवेक्षक जे आहे ते पर्यवेक्षक त्या ठिकाणी तुमची सही घ्यायला येणार आहे. ती सही घेण्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सही करण्याकरिता तुम्हाला पेन तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे आणि त्यामुळं ते पेन हे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचा पॉईंट आहे, 7वा पॉईंट, द mere fact that the admit card has been issued to the candidate does not imply that his her candidature has been finally cleared by the state CET cell or that entries made by you in your application for examination have been accepted by the state CET cell as a true and correct. It may be noted that स्टेट CET सेल विल टेक अप व्हेरिफिकेशन ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट. म्हणजे स्टेट CET सेल जे आहे ते जे काही पात्र विद्यार्थी असणार आहे त्यांचं व्हेरिफिकेशन करणार आहे. दॅट इज एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड कॅटेगरी विथ रेफरन्स टू ओरिजिनल डॉक्युमेंट्स. म्हणजे तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुमचे सगळे कागदपत्र जे आहे ते पडताळून पाहिले जाणार आहे, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ओनली ॲट द टाइम ऑफ द ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट हू क्वालिफाय ऑन द बेसिस ऑफ अ रिझल्ट ऑफ द ऑनलाईन CET एक्झामिनेशन. जेव्हा तुमचा निकाल लागल्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरला, तर त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याच्या दरम्यान तुमचे सर्व कागदपत्र जे आहे तुमची कॅटेगरीचे, एज्युकेशनल, हे सर्व ओरिजिनल कागदपत्र पडताळून पाहिले जाणार आहे. त्याच्यामुळे कुणीही फेक काही काम करू नका, कुणीही चुकीचं काही काम करू नका. खूप त्रास जो आहे तो तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतो. कॅन्डिडेट मे therefore please note that if at any stage she fails to satisfy the eligibility criteria as given in the notification or the information furnished by him her in the application is incorrect, her candidature is liable to be cancelled forthwith with such a further action as the state CET cell may like to take. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर काही फेक कागदपत्र, खोटी माहिती जर दिलेली असेल आणि तो पात्र नसताना एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा कॅटेगरी या संदर्भात त्यांनी खोटी जर माहिती दिली असेल, तर ती माहिती समजल्यानंतर त्याची पडताळणी ही होणार आहे सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रांची. आणि त्या ठिकाणी जर काही खोटं त्या ठिकाणी जर दिसलं तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं सर्व कॅन्सल जे आहे ते केलं जाणार आहे. सर्व प्रक्रिया ही कॅन्सल त्या ठिकाणी केले जाणार आहे, म्हणजे त्याला पुढं ॲडमिशन हे घेता येणार नाही. त्यानंतर 8 नंबरचा जो पॉईंट आहे, युअर रिस्पॉन्सेस म्हणजे तुमचे उत्तर विल बी ॲनालाइज विथ अदर कॅन्डिडेट्स टू डिटेक्ट पॅटर्न ऑफ अ सिमिलरिटी ऑफ अ राईट अँड रॉंग आन्सर. इफ इन द ॲनालिटिकल प्रोसिजर ॲडॉप्टेड इन दिस रिगार्ड इट इज इन्फर्ड concluded that the responses have been shared and score obtained are not genius valid, her candidature may be cancelled and or the result withheld. म्हणजे तुम्ही जे काही उत्तरं दिलेले असणार आहे तर ते उत्तरं म्हणजे तुम्हीच उत्तरं द्यायचे, कोणाचे पाहून उत्तरं द्यायचे नाही. त्या संदर्भात त्यांना जर समजलं का हे काहीतरी शेजारच्याचे पाहून उत्तरं दिलेले आहे
असं जर त्या ठिकाणी जर समजलं तर तुमचं ॲडमिशन वगैरे जे आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवली जाऊ शकते. तुमची ज्या स्टेजला तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्हाला ते कॅन्सल केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपले उत्तर पाहिजे, कोणाच्याही शेजारच्याचे उत्तर वगैरे पाहिजे नाही, कारण तो पॅटर्न त्यांना समजतो आणि त्यामुळे पुढं कॅन्सल हे होऊ शकतं. कॅन्डिडेट मस्ट रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू मिनिमम 1 hour 30 minutes बिफोर. विद्यार्थ्यांनी 1.5 तास आधी परीक्षा केंद्राला भेट द्यायची आहे, म्हणजे त्या ठिकाणी जायचं आहे. रिपोर्टिंग टाईम प्रिंटेड ऑन दिस ॲडमिट कार्ड. आणि विद्यार्थ्यांनी किती वाजता परीक्षा केंद्रावरती जायचं याचा टाईम दिलेला आहे. गेट क्लोज होण्याचा देखील टाईम दिलेला आहे. जे परीक्षा केंद्राचं गेट किती वाजता क्लोज होणार आहे त्याचा देखील टाईम दिला आहे. त्याच्यामुळे गेट क्लोज व्हायच्या आधीच जो तुम्हाला एंट्रीचा टाईम दिलेला आहे त्याच वेळेस तुम्हाला परीक्षा केंद्रावरती जायचं आहे. कॅन्डिडेट अरायव्हिंग लेट विल नॉट परमिटेड टू अपिअर फॉर ऑन द ऑनलाईन एक्झामिनेशन ॲट एनी कॉस्ट अँड कॅन्डिडेट हरसेल्फ विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. एखादा विद्यार्थी जर उशीर आला तर त्याला तो स्वतः जबाबदार असणार आहे. त्याला गेटच्या आतमध्ये गेट बंद झाल्यानंतर एंट्री भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही 1.5 तास आधीच त्या ठिकाणी जायचं आहे. एंट्री टायमिंग जो दिलेला आहे त्याच वेळेत तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. ज्यादा कदाचित तुमचं एक्झामिनेशन सेंटर हे तुमच्या घरापासून दूर असेल तर एक दिवस आधीच तुमचे नातेवाईक वगैरे त्या ठिकाणी जर मुक्कामाची सुविधा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला लेट होणार नाही. यूज 10 नंबरचा पॉईंट, यूज ऑफ अ बुक्स, नोटबुक, कॅल्क्युलेटर, वॉच, कॅल्क्युलेटर, पेजर्स, मोबाईल फोन, ऑल टाईप इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इज नॉट परमिटेड. हे सर्व तुम्हाला अलाउ केलं जाणार नाही. हे सर्व तुम्ही घेऊन जायचं नाही इन दिस एक्झामिनेशन हॉल. एक्झामिनेशन हॉलमध्ये हे काहीही तुम्हाला अलाउ केलं जाणार नाही. हे काहीच तुम्ही कॅरी करायचं नाही, घेऊन जायचं नाही. कॅन्डिडेट आर ॲडवाइज नॉट टू ब्रिंग एनी ऑफ द बॅन आयटम इन्क्लुडिंग मोबाईल फोन्स, पेजर्स, म्हणजे मोबाईल पेजर्स वगैरे काही घेऊन जायचं नाही, ते बॅन आहे. टू द व्हेन्यू ऑफ द एक्झामिनेशन ॲज अ सेफ कीपिंग अरेंजमेंट कॅनॉट बी प्रोव्हाइडेड बाय द CET सेल. मोबाईल वगैरे काही घेऊन जायचे नाही, पेजर्स वगैरे, कारण तिथे गेल्यानंतर हरवले तर ती तुमची जबाबदारी असणार आहे. तिथं कुणीही लॉकर वगैरे तुम्हाला काय अलाउ केलं जाणार नाही CET सेलकडून. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल घेऊन गेला, बॅग बाहेर ठेवली एक्झामिनेशन हॉलच्या आणि ती बॅगमधून तुमचे मोबाईल वगैरे चोरी झाल्याचे पण भरपूर घटना आहे. त्याच्यामुळे त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही असं काहीही त्या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटरमध्ये घेऊन येऊ नका. कारण तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर बाहेर तुमच्या बॅगमध्ये ते जर मोबाईल राहिले ते कोणी चोरीला गेले तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. कॅन्डिडेट हरसेल्फ विल बी रिस्पॉन्सिबल फॉर सेफ कस्टडी ऑफ द मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. म्हणजे स्वतःच्या जबाबदारीवरती तुम्ही ते बाहेर ठेवू शकता. काही जर हरवलं तर तुम्ही त्याला स्वतः जबाबदार राहाल. एनी कॅन्डिडेट फाउंड रिसॉर्टिंग टू एनी अनफेअर मीन्स ऑर मल प्रॅक्टिस ऑर एनी मिसकंडक्ट व्हाईल अपेअरिंग फॉर the examination including giving receiving help to from any candidate during the examination will disqualified. The candidate should be vigilant to ensure that no other candidate is copying from his her answer. आणि एखाद्या विद्यार्थ्याने जर कॉपी करताना जर आढळला कोणत्याही वेगवेगळ्या पद्धतीने तर त्याला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं जाईल. 11 नंबरचा पॉईंट, एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ अ डेट सेशन सेंटर व्हेन्यू विल नॉट बी एंटरटेन. तुम्हाला एक्झामिनेशनची जी ॲडमिट कार्डवरती डेट आलेली आहे त्याच्यात त्या डेटमध्ये तारखेमध्ये बदल करून मिळणार नाही, सेशनमध्ये बदल करून मिळणार नाही, सेंटरमध्ये बदल करून मिळणार नाही, व्हेन्यूमध्ये बदल करून मिळणार नाही. कारण बऱ्याच वेळेस काहींचं वेगवेगळे कारणं असतात, आजारी असतो, काहीतरी वेगवेगळे, आता त्या कारणांमध्ये आपल्याला जायचं नाही, कारणांची यादी सर्वांना माहिती, तर त्यातलं कोणतंच कारण त्या ठिकाणी चालणार नाही. तुमचे डेट, सेशन, सेंटर, व्हेन्यू काहीच बदलून दिले जाणार नाही. डिस्पाइट द बेस्ट पॉसिबल एफर्ट्स, 12 नंबरचा पॉईंट बघतो आपण. डिस्पाइट द बेस्ट पॉसिबल एफर्ट द पॉसिबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ सम प्रॉब्लेम इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द एक्झामिनेशन कॅनॉट बी रूल्ड आउट completely which may impact test delivery and or result from being generated. In that event, every effort will made to rectify such a problem, which may include movement of the candidate, delay in the test. Conduct of a re-examination is at the absolute discretion of the test conducting body. Candidate will not have any claim for retest. विद्यार्थी पुन्हा टेस्ट देण्याकरिता रिक्लेम करू शकत नाही. Candidate not willing to move or not willing to participate in the delayed process of a test delivery shall be
समरली रिजेक्टेड फ्रॉम द प्रोसेस. तर विद्यार्थी पुन्हा टेस्ट जे आहे ते त्या ठिकाणी देऊ शकत नाही, त्याची जी काही प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी करू शकत नाही. ओके, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे 13 नंबरचा पॉईंट आपण या ठिकाणी बघूयात. इफ द एक्झामिनेशन इज हेल्ड इन मोर दॅन वन सेशन, जर एक्झामिनेशन जे आहे एकापेक्षा जास्त सेशनमध्ये होत असेल, द स्कोअर अक्रॉस व्हॅरियस सेशन विल बी इक्वेटेड, आणि सगळ्या सेशनचा स्कोअर जो आहे तो इक्वेट केला जातो, गोळा केला जातो, टू ॲडजस्ट फॉर अ स्लाइट डिफरन्स इन द डिफिकल्टी लेवल ऑफ अ डिफरंट टेस्ट बॅटरीज यूज्ड अक्रॉस द session. More than one session is required if the node's capacity is less or some technical description takes place at any center for any candidate. थोडक्यात डिफिकल्टी लेवल वगैरे सर्व जी आहे ती एकदम सर्व क्वेश्चन पेपरमध्ये ही सारखीच आपल्याला पाहायला भेटते आणि सर्व इक्वेटेड त्या ठिकाणी केलं जात असतं. त्यानंतर 14 नंबरचा पॉईंट आहे इन्स्टन्स फॉर प्रोव्हाइडिंग इनकरेक्ट इन्फॉर्मेशन अँड ऑर प्रोसेस व्हायलेशन बाय द कॅन्डिडेट डिटेक्टेड ॲट एनी स्टेज ऑफ द ॲडमिशन प्रोसेस विल लीड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेट from admission process and she will not be allowed to appear in the admission process of the state CET cell in the future. If such an instance go undetected during the current process but are detected subsequently, such a disqualification will take place with retrospective effect. म्हणजे थोडक्यात काही चुकीचं करू नका, काही चुकीचं केलं ते नंतर कधी जरी आढळलं, पुढं भविष्यात जरी आता आढळलं नाही पुढं आढळलं, तर त्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन वगैरे सर्व प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी कॅन्सल केली जाणार आहे. आणि त्याचं सर्व जो काही इतर जी झालेली प्रक्रिया असणार आहे त्याची देखील त्या संदर्भात सर्व ॲडमिशन कॅन्सल प्रक्रिया ही केली जाणार आहे. त्याच्यामुळे कुणी काही फेक काम करू नका, कुठली चुकीची माहिती देऊ नका. 15 नंबरचा पॉईंट any found to be disclosing, publishing, reproducing, transmitting, storing or facilitating transmission and storage of a test content in any form or any information there in whole or a part thereof or by any means verbal or written, electronic or mechanical, taking away the paper supplied in the examination hall or found to be in unauthorized process of the test content likely प्रोसिक्युटेड. म्हणजे काही चुकीचं थोडक्यात करू नका, परीक्षा होत असताना त्याचे तुम्हाला परिणाम जे आहे ते भोगावे लागू शकतील. त्यानंतर 16 नंबरचा पॉईंट कॅन्डिडेट आर डायरेक्टेड टू साईन ऑन द ॲडमिट कार्ड इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. विद्यार्थ्यांनी त्याच्या फोटोवरती जी सही आहे आणि स्टुडंट सिग्नेचर खाली एक चौकोनी कॉलम दिलेला आहे, चौकोनी बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सही जी आहे ती इन्व्हिजिलेटरच्या समोर म्हणजे पर्यवेक्षक जो येईल तुमच्या तिथे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला असेल त्यांच्या समोर ती सही जी आहे ती करायची आहे. तुमची जेव्हा अटेंडन्स सिग्नेचर घ्यायला येतील, अटेंडन्सची सिग्नेचर, तर त्यावेळेस तुम्हाला ती सही करायची आहे. इन नो केस ॲडमिट कार्ड इज टू बी सबमिटेड ॲट द सेंटर. कॅन्डिडेट मस्ट कीप द ॲडमिट कार्ड अलॉंग विथ देअर CET फॉर्म इन अ सेफ कस्टडी आफ्टर एक्झामिनेशन सीट. इट विल बी रिक्वायर्ड फॉर द ॲडमिशन प्रोसेस. विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड परीक्षा हॉलमध्ये जमा करायचं नाही. ते ॲडमिट कार्ड खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याचा जो ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हे ॲडमिट कार्ड आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे दोन्ही पुढं तुम्हाला प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस लागणार आहे. ते दोन्ही तुम्ही जपून ठेवायचे आहे. ॲडमिट कार्ड आणि तुमचा MST CETचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते दोन्ही तुम्ही काळजीपूर्वक जपून ठेवायचे. ते तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस ते कागदपत्र खूप महत्त्वाचे लागतात त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना. 17 नंबरचा पॉईंट कॅन्डिडेट डाउनलोडिंग दिस ॲडमिट कार्ड इज सपोज टू हॅव रीड अँड ॲक्सेप्टेड द इन्स्ट्रक्शन प्रिंटेड ऑन द ऑल पेजेस ऑफ द ॲडमिट कार्ड. विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं याचा अर्थ असा होतो की त्यांनी सगळे जे इन्स्ट्रक्शन जे आहे त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचलेल्या आहे आणि त्या इन्स्ट्रक्शन त्यांनी वाचलेल्या आहेत त्या त्याला मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो. 18 नंबरचा पॉईंट द पर्सन विथ डिसॅबिलिटी shall bring original disability certificate, scribe if permitted, opted and scribe form fully filled in and the photo of the scribe pasted in it as is applicable. म्हणजे जर काही अपंग विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांचं जे अपंगत्वाचं जे सर्टिफिकेट आहे ते आणायचं आहे आणि त्याचसोबत जो त्यांचा रायटर असणार आहे त्याच्या संदर्भात देखील जो फॉर्म असणार आहे त्या फॉर्मवरती फोटो वगैरे हे अत्यंत काळजीपूर्वक सगळं कागदपत्र जे आहे अपंगत्वाच्या संदर्भातील ज्यांना रायटर वगैरे पाहिजे ते त्यांनी पूर्ण करून घेऊन यायचं आहे.
लॉक टेबल 19 नंबरचा महत्त्वाचा पॉईंट, लॉक टेबल विल बी अवेलेबल इन अ सॉफ्ट कॉपी ऑन कॅन्डिडेट सिस्टीम फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. विद्यार्थ्याला लॉक टेबल जो आहे तो त्याच्या कॉम्प्युटरवरतीच त्याच ठिकाणी जो आहे ज्या काही व्हॅल्यू लागणार आहे त्या ठिकाणी अवेलेबल, लॉक टेबल हा अवेलेबल असणार आहे ऑनलाईनच तुम्हाला कॉम्प्युटरवरतीच. हार्ड कॉपी ऑफ द लॉक टेबल विल नॉट बी परमिटेड. तुम्हाला हार्ड कॉपी ही दिली जाणार नाही लॉक टेबलची टू बी कॅरीड इनसाइड द एक्झामिनेशन हॉल. एक्झामिनेशन हॉलमध्ये लॉक टेबलची हार्ड कॉपी तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही ज्या कॉम्प्युटरवरती तुमचा पेपर सॉल्व करताय त्याच ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनच तो लॉक टेबल पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर त्या ठिकाणी इन्व्हिजिलेटर जे पर्यवेक्षक असतात त्यांना ते खूप कॉपरेटिव्ह असतात, त्यांना देखील तुम्ही माहिती विचारू शकतात. 20 नंबरचा पॉईंट, इट इज ॲडवायजेबल टू यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट फॉर अरायव्हिंग ॲट अ CET टेस्ट सेंटर ॲज अ पार्किंग फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल ॲट द एक्झामिनेशन सेंटर. तर CET एक्झामिनेशन सेंटरला कुठलीच पार्किंग फॅसिलिटी जी आहे ती अवेलेबल नसते. त्याच्यामुळं तुम्ही जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल त्याच्या सहाय्याने तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकतात. कारण बरेच असे सेंटर असतात का तिथं पार्किंगची सुविधा नसते, त्याच्यामुळे कुणीही पार्किंगला कुठं जागा आहे वगैरे काहींचं खूप असं का इथं कुठं पार्किंगला जागा आहे, परीक्षा आहे पार्किंगला जागा नाही वगैरे वगैरे खूप काहींचं बोलण्याची पद्धत खूप वेगळी असते. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं का इथं तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी परीक्षा केंद्रावरती या, तिथं पार्किंगची सुविधा नाही आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा 21 नंबरचा पॉईंट, एंट्री टू पॅरेंट इनसाइड द एक्झामिनेशन परमिशन प्रिमायसेस इज नॉट परमिटेड इन एनी केस. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना 21 नंबरची दिलेली आहे का पालकांना एक्झामिनेशन जे आहे परीक्षा केंद्र त्याच्या आतमध्ये जो काही एरिया आहे तिथं एंट्री दिली जात नाही, तिथं पालकांना बसायची परवानगी दिली जात नाही. कारण काही पालक जे आहे ते विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने जीव घालतात, त्यांच्यासमोर पुस्तक हातात समोर धरून बसतात, त्यांना वाचून दाखवतात, हे करा ते करा. खूप बंबारमेंट जी आहे ती काही पालकांकडून होताना पाहायला भेटते. बिचारे काही पालक मात्र त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या मुलींना काही त्यांच्या पद्धतीने जशी परीक्षा द्यायची तशी देऊ देतात, परंतु काहींचं खूप जास्त ओपो जो आहे तो असतो. तर कोणत्याच पालकांना जे आहे ते एक्झामिनेशन सेंटरमध्ये अलाउ केलं जाणार नाही. नाहीतर बऱ्याच पालकांचं असतं का आम्ही कुठं बसायचं, आम्ही आमच्या मुलांना घेऊन आलेले मग आम्हाला बसायला जागा कुठे. तर पालकांना परीक्षा केंद्राच्या आतमध्ये कुठेही बसायला जागा नाही. ती सर्वात महत्त्वाची 21 नंबरची सूचना. त्यानंतर 22 नंबरचा जो पॉईंट आहे, इन व्ह्यू ऑफ अ मेगा ब्लॉक ट्रॅफिक जॅम कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू स्टार्ट अर्ली अँड रीच एक्झामिनेशन सेंटर ऑन मेन्शन रिपोर्टिंग टाईम. जर कधी काही ठिकाणी ट्रॅफिक जाम असतो, मेगा ब्लॉक असतो, तर विद्यार्थ्यांनी लवकर जो आहे तो प्रवासाला सुरुवात करावं, जेणेकरून तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती दिलेल्या वेळेत पोहोचू शकता. आउट स्टेशन कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू व्हिजिट देअर सेंटर अ डे बिफोर एक्झामिनेशन टू अवॉइड डिले इन अ ट्रॅव्हलिंग अँड लोकेटिंग द एक्झामिनेशन सेंटर. जे विद्यार्थी खूप दूरवर राहत असतील तर त्यांनी एक दिवस आधीच एक्झामिनेशन सेंटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, म्हणजे त्या उदाहरणार्थ ज्या शहरामध्ये असेल त्या शहरामध्ये मुक्कामी राहायला यायचं आहे. तुमचे काही नातेवाईक किंवा कोणी मित्रपरिवार असेल त्या ठिकाणी कॅन्डिडेट विल, म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो वाचेल आणि तुम्ही दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावरती तुम्हाला जो एंट्री टाईम दिलेला आहे त्या वेळेत तुम्ही जाऊ शकतात. कॅन्डिडेट विल बी सोनली रिस्पॉन्सिबल टू रीच एक्झामिनेशन सेंटर ऑन मेन्शन रिपोर्टिंग टाईम अँड डेट. विद्यार्थ्याची जबाबदारी असणारी दिलेल्या एक्झामिनेशन सेंटरवरती दिलेल्या टाईममध्ये आणि दिलेल्या तारखेला येण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्याची आहे. कॅन्डिडेट रिपोर्टिंग आफ्टर शेड्यूल रिपोर्टिंग टाईम विल नॉट बी अलाउड इनसाइड. आणि जो विद्यार्थी दिलेल्या वेळा नंतर जर येत असेल तर त्याला एक्झामिनेशन सेंटरमध्ये आतमध्ये जाऊ दिलं जाणार नाही. कॅन्डिडेट हू हॅव फिल्ड रॉंग नेम, रॉंग डेट ऑफ बर्थ, uploaded wrong photo, uploaded wrong signature in the MSTCET on the online application form should bring in an unconditional undertaking mentioning the wrong information detail field and also mentioning the correct detail photo signature. Such a candidate will have to produce the original unconditional undertaking and fill in the undertaking at CET examination center. The result of such a candidate will be declared after the sanction or order from the admission regulating authority. म्हणजे काही विद्यार्थ्यांकडून नावामध्ये चूक झालेली असेल, त्यांच्या जन्मतारखेमध्ये चूक झालेली असेल, किंवा फोटो अपलोड करण्यामध्ये चूक झालेली असेल, सिग्नेचर अपलोड करण्यामध्ये चूक झालेली असेल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये,
तर विद्यार्थ्यांनी जे अनकंडिशनल अंडरटेकिंग जे आहे मेन्शनिंग की ज्याच्यामध्ये तुमची रॉंग इन्फॉर्मेशन असणार आहे आणि त्याचसोबत मेन्शन तुम्हाला पुरावा देखील द्यायला लागणारे करेक्ट जे तुमचं खरं जे डिटेल्स असणारे फोटो असेल, सिग्नेचर असेल, खरं नाव असलेलं, जन्मतारीख असलेलं याच्या संदर्भातील जे पुरावा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. असे जे विद्यार्थी असणार आहे त्यांनी ओरिजिनल जे अनकंडिशनल अंडरटेकिंग जे आहे ते फिलअप करायचं आहे. अंडरटेकिंग कुठं फिलअप करायचं आहे तर CET एक्झामिनेशन सेंटरला, जे CET एक्झामिनेशन सेंटर आहे त्या ठिकाणी ते फिलअप करायचं आहे. आणि अशा विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी डिक्लेअर केला जाणार आहे, हे सर्व मान्य केल्यानंतर. त्यानंतर 24 नंबरचा पॉईंट आहे द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अपलोड द ॲफिडेविट अनकंडिशनल अंडरटेकिंग अटॉर्डिंग द मिस्टेक कमिटेड इन द CET ॲप्लिकेशन फॉर्म व्हाईल फिलिंग इन द सेंट्रलाइज ॲडमिशन ॲप्लिकेशन. जे विद्यार्थी असणार आहे त्यांनी ही सर्व माहिती जी आहे ती अपलोड करायची ॲफिडेविट किंवा अनकंडिशनल अंडरटेकिंगच्या मार्फत ॲटॉर्निंगच्या मध्ये मिस्टेक ज्या झालेल्या असणारे त्या सहित तुमचं जे काही सर्व ओरिजिनल माहिती आहे ती अपलोड करायची आहे. CET ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही तुमच्या चुका झालेल्या असतील वाईल फिलिंग इन द सेंट्रलाइज म्हणजे तुमचे जे कॅप राऊंड चालू होतील सेंट्रलाइज ॲडमिशन ॲप्लिकेशन जी प्रोसेस सेंट्रलाइज ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही भराल कॅप राऊंडचा जो फॉर्म त्या ठिकाणी भरणार आहे तर त्या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित ही भरायची आहे. त्यानंतर 25 नंबरचा पॉईंट प्रोव्हिजनल आन्सर की ऑफ each version of a question paper and candidate response will be made available on the candidate portal after logging in on the website MahaCET www.mahacet.org using candidates username and password as per the schedule. आणि विद्यार्थ्यांना त्यांची जे उत्तरं त्यांनी दिलेले असणारे ऑनलाईन ते आन्सर की आणि त्यांचं जे व्हर्जन असणारे क्वेश्चन पेपरचं प्रश्नपत्रिकेचं जे व्हर्जन ते त्यांना परीक्षा झाल्यानंतर MahaCET.org या वेबसाईटवरती त्यांचा लॉग इन वरती कॅन्डिडेटचं लॉग इन जो ऑप्शन असणार आहे त्या कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं. त्या ठिकाणी त्यांचं युजर नेम टाकायचं, पासवर्ड टाकायचा. एंटर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे आन्सर कीचे रिस्पॉन्स आणि क्वेश्चन पेपर हा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट हू हॅव फिल्ड इन द MST CET 2021 ॲप्लिकेशन फॉर्म मेन्शनिंग देअर सोशल कॅटेगरी शुड अप्लाय फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेल बिफोर इन ॲडव्हान्स ऑफ स्टार्टिंग द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. कास्ट व्हॅलिडिटी इज इसेन्शियल डॉक्युमेंट फॉर ॲडमिशन प्रोसेस. म्हणजेच महाराष्ट्र स्टेटमधील जे काही विद्यार्थी असणार आहे की त्यांनी MST CET 2021चा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे आणि ते रिझर्व कॅटेगरीमधील असतील तर त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय हे केलेलं असणं गरजेचं आहे. त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे की जेव्हा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यापूर्वीच त्यांच्याकडं हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कारण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं कागदपत्र असणार आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये. फॉर एनी इश्यू प्लीज कॉन्टॅक्ट हेल्प डेस्क नंबर. आता यामध्ये तुम्हाला जर काही ॲडमिट कार्ड संदर्भात किंवा इतर MST CETच्या संदर्भात तुम्हाला काही जरी डिफिकल्टी असेल तर एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तो नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 7406711095. तर या नंबरवरती तुम्ही फोन करून तुमच्या ज्या काही डिफिकल्टी असतील त्या विचारू शकता आणि त्याचं तुम्हाला अधिकृत उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकतं. अशी सर्व जी अधिकृत माहिती आहे ती सर्व अधिकृत माहिती आपण 7 Info यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्याला देखील काय वाटलेलं आहे, काही डिफिकल्टी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करू शकता आपण. काय डिफिकल्टी आहे किंवा काही या संदर्भातील ॲडमिट कार्ड असेल, एक्झामिनेशन असेल MST CET तर त्या संदर्भात आपल्याला काही डिफिकल्टी असेल तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये सुद्धा आपण पोस्ट करू शकतात. परंतु आपल्याला जर उत्तर अधिकृत पाहिजे असेल तर अधिकृत उत्तराकरिता तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे 7406711095 या नंबरवरती आपण फोन करून आपल्याला अधिकृत उत्तर जे आहे अधिकृत माहिती त्या ठिकाणी मिळवू शकता.